छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की जय प्रभु रामचंद्र भगवान की औद्वाय रामन्तपुवनधिगणं हत्वा मृगकाञ्चनं वैदेहरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वालिनिर्दलं समुद्रतरणं लङ्कापुरे दहनं पार्श्वद्रावणकुम्भकर्णहरणं यतिर्विरामायणं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरु जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोणी आता सारासार विचार करा उठा उठी अजून थोडा गोड आवाज करा नाम धरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवशंदू अजून थोडा प्रतिध्वनी जन्मोनिया कुळे वाचे स्मरा राम दराहाची नेम अहर्निशी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवशंदू तुका म्हणे कोटी कुळिती पुनीत तुका म्हणे कोटी कुळिती पुनीत भावे गाता गीत विठोबाची तयाच्या चिंतनी निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू विठ्ठल महारुद्रावतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी आईसा चैत्र पौर्णिमेशी जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला शरण 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 हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू ओम नमो 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 ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा ओम नमो नमो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सारासार विचार करा उठा उठी
नामधरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम प्रेम काही माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम ऐसी प्रेम काही कळा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजे सद्गुरु दास तुका सारा सार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण देवमान्य संत मान्य जगतमान्य विश्व संत श्रीमंत श्री श्री तुकोबाराया यांचा चार चरणाचा चार कडव्याचा सर्वांच्या परिचित असणारा सर्वांच्याच पाठांतरातला उत्कृष्ट आणि महत्वाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून उभ्या महाराष्ट्रात कोणती एसटी असो त्या एसटीच्या पाठीमागे मोठी खिडकी दिली आणि त्या खिडकीवर नाव आहे बघा जरा एसटीत बसल्या मागं वळून बघत जा तेवढं नाव वाचा काय नाव आहे संकटकालीन मार्ग जवळजवळ 99% एसटीचा ऍक्सिडेंट होत नाही एसटीचे ड्रायव्हर म्हटल्यानंतर अत्यंत जबाबदारीने ड्रायव्हिंग करणारे ड्रायव्हर आहे पण कदाचित एखादा टक्का 100% एखादा टक्का ऍक्सिडेंट झालाच तर अशा संकटात आपल्याला बाहेर निघण्याचा मार्ग म्हणजे पाठीमागची खिडकी लक्षात आलं तुमच्या हा व्यवहार तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ह्या अभंगाला जन्म देताना आपल्या ह्या मृत्यूलोक रूपी असणाऱ्या ह्या गाडीमध्ये हा मनुष्य रूपी असणारा प्रवासी 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये जो प्रवास करतो त्या प्रवास करत असताना अनेक सुखदुःखाचे चढ उतार लागतात पण कदाचित आपल्यावर आलेलं संकट आलंच तर त्या संकटावर मात करण्याचं प्रभावी साधन म्हणजे भगवंताचं नामस्मरण ती नामरूपी खिडकी आहे त्यावेळेस आपल्याला ह्या खिडकीचा वापर करावाच लागेल म्हणून या अभंगाला संकट मोचन असा अभंग म्हणायचं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात सार आणि आसार या दोन गोष्टीचा विचार करा आपल्या जीवनाला काय पोषक आहे सार पोषक आहे की आसार पोषक आहे या दोन गोष्टीचा काय करा उठाउठी म्हणजे ताबडतोब काय करा ताबडतोब विचार करा सारा नाही हाय त्या परिस्थितीत एवढंच नाही तुम्ही कोणत्याही कुळामध्ये जन्माला या एवढंच नाही आई एका जातीची बाप एका जातीचा आणि दोघां मिळून जन्मलेलं जे कार्ट आहे काय त्याला वारकरी संप्रदायामध्ये आमच्या तुकोबरायच्या भाषेमध्ये त्याला कुलभ्रष्ट म्हणतात काय म्हणतात कुलभ्रष्ट महाराज म्हणतात असा कुलभ्रष्ट असला तरी चालेल काय या पुरुष अबाल वृद्ध गुणीजन टाळकरी माळकरी कीर्तनकार प्रवचनकार रावणाचार्य भागवताचार्य हार्मोनियम वादक मृदुंगाचार्य डिजिटल संसारी लाइटिंग डेकोरेशन त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थी शिक्षक वृंद अनेक स्तरातील पदाधिकारी मग ते शैक्षणिक क्षेत्र असतो राजकीय क्षेत्र असो परमार्थिक क्षेत्र असो सर्व क्षेत्रातील भाविकांच्या उपस्थितीत आपल्या या इंदापूर गावातील सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन माजी सरपंच माजी उपसरपंच माजी चेअरमन माजी व्हाईस चेअरमन पोलीस पाटील ग्रामपंचायत सोसायटीचे सर्व सदस्य सप्ताह कमिटीतले सर्व कार्यकर्ते नवे ते सप्ताह कालावधीमध्ये अन्नदानाच्या पंक्ती देणारे अन्नदाते श्रमदान करणारे
चहा देणारे, नाश्ता देणारे, सर्व कार्य पार पडीपर्यंत जातीनं हजर राहून अत्यंत कष्टाने हे कार्य निर्मळ अंतकरणाने अत्यंत स्वच्छ भावनेने पार पाडणारे सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे या वर्षाचं पहिलं कीर्तन हे माझ्या नशिबाला आलो. विठ्ठल या कार्यक्रमाची, माझ्या ह्या सेवेची जी या ठिकाणी मागणी केली ते आमचे परममित्र श्री हरिभक्तीपरायण आमचे उदयजी अनंतजी अधिकारी यांनी ही आग्रहाने तारीख घेतली. नव्हे नव्हे तर हा माझा हा चौथा कार्यक्रम त्यांच्याकडे आहे. आणि महाराज लय लांबचा आहे म्हणून तारीख घेतली असं नाही. शक्यतो बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो, लांबचे लांबचे बाबा घ्या, काय लांबचे लांबचे महाराज बोलवा. आमच्या उदयजी महाराजांनी लांबचे महाराज म्हणून नाही बोलवले, मग मागचं कीर्तन चांगलं झालं म्हणून यंदा बोलवलंय. विठ्ठल या वर्षी माझी कीर्तनाची उपस्थिती म्हणजे मागच्या कीर्तनाची पोहोचपावती. महाराज किती किलोमीटरहून आला, किती जिल्हे ओलांडून आला याला किंमत नाही, मुळीच नाही. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, लांबचे महाराज आले का उपस्थिती जास्तीत जास्त, आणि आपल्या गावातला आपल्या परिसरातला महाराज असला का उपस्थिती कमी. हा काय प्रकार आहे? 25 लाखाच्या गाडीत महाराज आला म्हणजे मोठा महाराज. हा तुमचा झालेला गैरसमज, हा गैरसमज आहे तुमचा. ज्या महाराजांची गाडी 25 लाखाची आहे, ज्या महाराजांच्या गाडीचे टायर एवढे, महाराज लोक म्हणतात या महाराजांच्या कीर्तनाला जावं लागेल, या महाराजांच्या कीर्तनाला आज जावाच लागेल. मोठा महाराज आहे, काय म्हणत्या मोठा. आणि एसटीनं महाराज आला का लोक म्हणतात लहान महाराज. हे डोक्यातून काढा. फॉर्च्युनर मध्ये आला म्हणजे मोठा आणि एसटीनं आला म्हणजे लहान. मी मुळीच मोठ्या गाडीत आला म्हणजे मोठा महाराज मी मुळीच म्हणत नाही. मी तर म्हणत नाही. मी मोठा महाराज कोणाला म्हणतो, लहान कोणाला म्हणतो त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला. आपण ऐका, दुसऱ्याला सांगा, भजन करा. विठ्ठल किती मोठ्या गाडीवर बाबा आला, तो बाबा मोठा नाही. मग मोठा महाराज कशाला कोणाला म्हणायचं ते ऐका. महाराज कीर्तनाला उभं राहिल्यानंतर सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगावर शेवटपर्यंत महाराज किती आला, महाराज अभंगावर किती आला, महाराज अभंगावर किती बोलले, आणि जे महाराज अभंगावरच बोलतात ताबडतोब अभंगावर येतात काय, त्या महाराजांना मोठं म्हणायला हरकत नाही. पण ज्या महाराजांची आणि अभंगाची शेवटपर्यंत गाठ नाही अशा महाराजांना अवश्य लहान म्हणलं तरी हरकत नाही. विठ्ठल त्या महाराजांचं मोठेपणी अभंगावर आहे. महाराजांना कोणी मोठं केलं असेल तर अभंगाने, महाराजांना कोणी मोठं केलं असेल तर ज्ञानेश्वरीने, महाराज मोठा होत असेल तर गाथ्यामुळे. विचारसागर असो, चांगदेव 65 असो, अमृतानुभवन असो, अन्य कुठल्याही संतांचे ग्रंथ असो, त्या ग्रंथांचं अध्ययन केलं तो महाराज मोठा होणारच.
पण सज्जन अहो माझ्या मायबापांना, कीर्तनकाराचे 5 तत्व महत्वाचे. पहिलं तत्व, कीर्तनकाराला स्वराचं ज्ञान असावा. याला बैलगाडी म्हणतात. ते फिरताना ते चाका आहे, तिकून एक पण चाका आहे, असे 2 चाका असतात आणि ते मध्ये होते ना, दिसतात ना तुम्हाला, ते माणसं बसले त्याच्यात. गाडी पाहिल नाही कधीच, कधीच नाही. ए बाई खाली बस. आता तिकडे बाई होती का? नाही. तरी पाहिलं ना तुम्ही. मग किती स्टँड पक्क आहे तुमचं. गाडी आली पाहत्या, एसटी आली का पाहत्या. कीर्तन मोडल्यावर तुम्हाला बाकीचं सगळं पाहता येईल, पण चालू कीर्तनात इकडं तिकडं बघू नका, लक्ष देऊन ऐका. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनकाराचं पहिलं तत्व, कीर्तनकाराला स्वराचं ज्ञान असावं. एक वेळेस अभ्यास कमी असला तरी चालेल. कोण म्हणतं गाड्याच्या गाड्या पाठ पाहिजे, आखा गाथा पाठ पाहिजे. कोण म्हणतं ज्ञानेश्वरी मुखतगत पाठ पाहिजे. नुसतं ज्ञानेश्वर महाराज कळले तरी ज्ञानेश्वरी कळली. ज्ञानेश्वरी पाठ करून अजून ज्ञानेश्वर महाराज कोण हे कळाना. गाथा पाठ करून जगद्गुरु तुकोबाराही कळाना. म्हणून माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. पाठांतर लई पाहिजे असं नाही, थोडे परी रे. 2 लिटर दूध आणि 2 लिटर पाणी, किती लिटर झालं? मग 4 लिटर करून पिल्यापेक्षा 2च लिटर प्या, पण कोरं प्या, बिगर पाण्याचं प्या. 100% शक्ती वाढेल. तसा अभ्यास कमी असू द्या, थोडा असू द्या, पण वाणी गोड असली पाहिजे. ती स्वरा तालात असावा, म्हणून स्वराचं ज्ञान असावा. नंबर 2, त्या कीर्तनकाराने अभंग समयसूचक घ्यावा. नंबर 3, त्या अभंगावरच बोलावा. नंबर 4, कळेल असं सोप्या भाषेत सांगावं. आणि नंबर 5, पुढच्या वर्षी तारीख घ्यायची वासना शिल्लक ठेवावा. विठ्ठल. हे का नियम सांगितले मी, हे फार गरजेचे आहे. ते तुम्हाला आणि कीर्तनकारांना, म्हणजे आम्हाला सुद्धा ते पोषक आहे, फार पोषक आहे. तेव्हा सज्जन आहो माझ्या मायबाप, माझ्या अंतकरणामध्ये तुमच्या गावाबद्दल असणारी ही तळमळ, नवे नवे तर आमचे उदयजी भाऊ यांच्या परिवारावर असणारं माझं प्रेम, नवे नवे तर त्यांचं प्रेम, नवे नवे तर कर्जतचे आमचे परममित्र त्यांचे सोयरे सावंतजी महाराज, त्यांचंही माझ्यावर असणारे प्रेम. नुसतं कार्यक्रमापुरतंच ते माझ्यावर प्रेम करता असं नाही. कार्यक्रमाची तारीख मिळो अथवा न मिळो, पण वर्षातून 10-5 वेळेस त्यांची फोन मला होत आहेत, महाराज तुम्ही कसे, बरे का. नाहीतर बरेचसे लोक कामापुरते फोन करणारे आहे. विठ्ठल विठ्ठल असणारे आमचे सद्गुरू वाडेकरजी महाराज, त्यांनी सुद्धा आपली या ठिकाणी उपस्थिती दाखवली. वास्तविक पाहता कीर्तनकाराच्या कीर्तनाला शक्यतो उपस्थित राहतच नाही. कीर्तनकाराने कीर्तनकाराला पाहिलं का थंडी तापच येतो, डायरेक्ट थंडी ताप. पण ज्या वेळेस कीर्तनकार कीर्तनाला जातो दुसऱ्याच्या, त्यावेळेस त्या जाणाऱ्या कीर्तनकाराचा हा मनाचा मोठेपणा. विठ्ठल. वारकऱ्यांना, महाराष्ट्रातील कीर्तनकारांना काय म्हणणं आहे ते अगदी प्रांजळ मताने सांगतो. ज्यावेळेस सावता महाराज जन्माला आले, तर सावता महाराज जन्माला आल्याचा आनंद नामदेव महाराजांना व्हावा.
वास्तविक पाहता सावता महाराज माळी समाजामध्ये जन्माला आहे, पण त्यांचं वर्णन करणारे संत एका शिंपी समाजामध्ये जन्माला आले. मग माळी समाजातल्या संताचं एका शिंपी समाजातल्या संतानं वर्णन करावं. मग एवढा जरी आदर्श कीर्तनकार, भजनी मंडळ, वारकऱ्यांनी घेतला तर कमीत कमी आपण एकमेकाकडे बघताना प्रेमाने बघू, एकमेकाकडे जाताना प्रेमाने जाऊ आणि एकमेकाजवळ बसताना प्रेमाने बसू. एवढा जरी आदर्श घेतला तर आपल्या जीवनातला खरा आदर्श ह्या ठिकाणी दिसून येईल. विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराजांनी शब्दाच्या अभंगाच्या माध्यमातून प्रगट केले. नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला आणि वंश उद्धारीला मायाचा. किती प्रेम आहे, किती आदर आहे. एकूणमेकाशी जोडण्याकरता हा वारकरी संप्रदाय आहे, तोडण्याकरता नाही. आणि तो जोडला पाहिजे. आमच्या उदयजी भाऊंचा आज वाढदिवस. किती थाटामाटात पूर्ण गावानं आपली उपस्थिती दाखवली. याचं काय कारण? याचं कारण एवढं आहे, तुम्ही बघा पूर्ण गावामध्ये पार फाट्यापर्यंत त्यांचे बोर्ड लागले. हे जिवंतपणी त्यांच्या वागणुकीची पोहोचपावती त्यांना भेटते. याच्यासाठी काय करावं लागतं ते एकाग्र चित्ताने ऐका. ज्यावेळेस मी मुंबईचं कीर्तन करून गावाला चाललो, म्हणजे माझ्या गावाकडे जात असताना नाशिक रोडला उतरलो आणि मुलांना काय खायला घ्यावं म्हणून स्टेशनच्या बाहेर आलो. मुंगीना गोळाला कधी मेसेज केला का? केला? बरं, मिस कॉल, मुंगीचा मिस कॉल आला बा गुळाला, असं ऐकलं हा का? गुळानं मुंगीला केला. मुंगीचाही मिस कॉल गुळाला नाही आणि गुळाचाही मिस कॉल मुंगीला नाही, अजिबात नाही. गुळ कधीच मुंगीला आमंत्रण देत नाही. आता इथं एकही मुंगी दिसत नाही, पण थोडा गुळ आणून टाका, किती वेळ लागेल मुंग्याला याला? याचं कारण काय? माणसाचं वागणं गुळासारखं असावा, गोड असावा. माणसं आपापल्या माणसाजवळ जमा होतात. मुंगीची या घरा कोणताय मुंगीची या घरा कोण जाय मूळ आणि देखून या गोळ धाव घाली. आपलं वागणं चांगलं असेल ना, हजारो किलोमीटरहून माणसं येतील. त्याच्याकरता चांगलं वागा, चांगलं बोला, माणसं जोडा. बापाने काय केलं माहिती तुम्हाला? मुलाच्या समोर असा कागद हातात घेतला. प्रयोग करून दाखवतो मी तुला. प्रयोग असा कागद हातात घेतला आणि त्या कागदाचे असे तुकडे केले. मी तुमच्या समोर करतोय बघा. कागदाचे काय केले? तुकडे. आणि बापाने मुलाला सांगितलं मी हनुमंतरायाचं दर्शन घेऊन येईपर्यंत हे कागदाचे तुकडे जे केले ना, हे तुकडे जोडून ठेव. तुकडे काय कर? खेड्यातले 1000 ब्राह्मण जर जेव घातले, खेड्यातले 1000 ब्राह्मण जर जेव घातले, तर आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, काशी अशा तीर्थक्षेत्रातला एक ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य. दोन्ही पार्ट्या लक्षात राहू द्या.
पंक्ती अजून घातल्या नाही ते ऐका, आणि ज्यांनी घातल्या ना पंक्ती ते पण ऐका. काय बोलतो पुन्हा ऐका. खेड्यातले 1000 ब्राह्मण जर जेव घातले तर काशीचा 1 ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य. असे तीर्थक्षेत्रातले 1000 ब्राह्मण जर जेव घातले तर 1 ब्रह्मवेत्ता जेव घातल्याचं पुण्य. पण अजून शॉर्टकट सांगतो. पाणी प्या. माऊली पाणी. पाणी मागत असेल ना, एक नसल 1 ग्लास पाणी पाजायचं. सोप्यातलं सोपं सांगतो. फक्त पाणी पाजणारचं घर बोटाने दाखवलं तरी तेवढंच पुण्य. फक्त घर दाखवा. काय म्हणा. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, वारकरी बाबा ते समोर तुळशीचं वृंदावन दिसतंय ना, ते घर वैष्णवाचं आहे. जा तुम्हाला तिथे पाणी मिळेल, तेवढंच पुण्य. म्हणून सप्ताह कालावधीमध्ये मी म्हणत नाही तुम्ही लय मोठा गाडा वाडा. त्या सप्ताह कालावधीमध्ये तुमच्या वाट्याला थोडं काम येऊ द्या, पण ते थोडं का होईना काम तुम्ही केल्याशिवाय राहू नका. पुण्य तेवढंच आहे. मी म्हणत नाही की मांडवाचे पैसे तू भर, सिस्टीमचे भर बुवा, किंवा महाप्रसादाचे भर, का बाबा लोकांचे पाकिट तू भर एकटा, असं बिलकुल मी म्हणत नाही. मग थोडं काम करा, थोडं काम करा, पण चांगलं करा. राजाच्या नगरीला आग लागली. आग नगरी धडा 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 पेटली, आणि पेटलेली नगरी कावळ्यानं चिमणीनं पाहिली. चिमणीच्या अंतकरणामध्ये दया उत्पन्न झाली. चिमणी सरोवरात जायची, चोचीत पाणी आणायची, अग्नीत टाकायची. पुन्हा सरोवरात जायची, चोचीत पाणी आणायची, अग्नीत टाकायची. तासनतास चिमणी पाणी आणते. 2-3 तासानंतर कावळा चिमणी जवळ गेला आणि चिमणीला म्हणला, चिमणी, तू स्वतःच्या चोचीला काय टँकर समजते का काय? चिमणी, ए चिमणी, तुझ्या चोचीत किती पाणी येतं ग? ही राजाची नगरी पेटली, राजारामचं खळं नाही, हे राजारामचं वाडगं नाही पेटलं. राजा बोले आणि दल आले, राजाची नगरी पेटली. ए चिमणी, ए चिमणी, कोण म्हणला? कावळ्याला ओळखी द्या तुम्ही, ओळखणारच तुम्ही कावळ्याला. कधी मधी गाठ पडतीच ना. प्रत्येक गावात 4-2 कावळे राहत्याच. हो मामा, राहतेच नाही काही माऊली. कावळाच नाही असं महाराष्ट्रात गाव नाही. कावळा चिमणीला म्हणला, कशासाठी पाणी आणते? चिमणीनं कावळ्याला काय उत्तर दिले? तुम्ही कीर्तनाला आलेले, नका घड्याळ दाखवू बर का माऊली. हो, घड्याळ नका दाखवू, तुम्हालाच म्हणतो. 10ला चालू झालं, कितीला? त्यांना घड्याळ दाखवून त्यांची एनर्जी तुम्ही अजून कमी करशाल. विठ्ठल विठ्ठल फार कशाला म्हणावं, याचा तुम्ही काय करा विचार.
मग परमार्थ हा सार आहे आणि प्रपंच हा आसार आहे. प्रपंच कसा आहे? आसार आहे. आणि परमार्थ कसा आहे? सार आहे. गावात यात्रेनिमित्त तमाशा, सार का आसार? तमाशा तमाशा यात्रेनिमित्त तमाशा ठेवला, सार का आसार? आसार. लग्नाच्या वरातीला कीर्तन असावा आणि ज्याची वरात कीर्तनानं साजरी होती त्या नवरदेवाचं आणि त्या नवरीचं त्या संसारात पडलेलं पहिलं पाऊल हे पवित्र असणार. कसं असणार? आणि त्यांचं पहिलं संसारात पडलेलं पहिलं पाऊल आणि त्यांची संसाराची सुरुवात. आजी संसार सुफळ झाला की माई देखील पाय विठोबाचे, हो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळ व्हावा पांडुरंग. मला एकच मुलगा आहे मला, पण मी माझ्या मुलाच्या वरातीला खरोखरच कीर्तन मी ठेवलं अगोदर आणि मग तुम्हाला सांगतोय तुम्ही ठेवा. विठ्ठल म्हणून सार कशाला म्हणावं हे आपल्याला कळायला पाहिजे. दारू पिणं आसार आहे का सार आहे? आसार. दूध पिणं सार का आसार? आपण काय पितो काय प्यावा हे आपल्याला कळत नाही. आता तुम्ही बघा, सर्व शेतकरी आहे तुम्ही. बाजरीचं धान्य ज्यावेळेस आपण ते मदन तयार करतो आणि जे उपणतो, उपणल्यानंतर पुढे उडून जातं त्याचं नाव काय? भूस. काय म्हणतात त्याला? भूस. भूस काय म्हणता? भूस. पुढे उडून जातं ते भूस. सार का आसार? आसार. आणि पायाजवळ जे धान्य पडतं, धान्याची रास, सार का आसार? सार. वा वा. भुईमुगाच्या शेंगा, वरचं टलपर, सार का आसार? भुईमुगाच्या शेंगा बघितले ना तुम्ही? त्याचं वरचं टलकर असतं, त्याचं टलफर, ते सार का आसार? टलपर. टलपर आसार. मधले दाणे सार. वा. खारीक, वरचं टलपर, सार का आसार? सार. मधलं आसार. 3. आंबा, वरचं टलपर, वरचं कातड, सार का आसार? आसार. मधलं सार. आणि त्याच्यामधलं कोय. 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 सार का आसार? आसार. आहे की नाही? आता नंबर 5 पेडा, वरचं टलपर, पेड्याला टलपर नसतं का? तुमच्याकडे टलपर नाही पेड्याला? मग सार का आसार? मग पेडा जसा परिपूर्ण सार तसं भगवंताचं नाम हे परिपूर्ण सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार मनोनी शुळ जपतसे वारंवार किंवा त्रिगुणासार निर्गुणे सार सारा सार विचार हरी. म्हणून भगवंताचं नाम हे सारातलं सार आहे. विठ्ठल
जीवनाचा विचार करा, मरेपर्यंत करा. माणसं नेमकं तेच विसरात्या आणि आसाराच्या पाठीमागं आयुष्य घालवतात. बरं ते फार अवघड आहे असं नाही. नामन कीर्तन साधन पै सोपे. सोपं आहे का अवघड आहे? हो बोला बोला, सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे ना. आता तुम्ही कीर्तनावरून घरी जाणार, घरी गेल्यावर अंथरून टाकणार. काय टाकणार? काही बहादर येतानाच आथरून टाकून आली, काही लय हुशार, काही येताना आथरून टाकी त्या, काही कीर्तनावरून गेल्यावर टाकी त्या, काहीला आथुरणाचीच गरज नाही. काही माणसं असे ठेस लागली पडला झोपला, काही आथुरणावर झोपात्या आणि सकाळी पाहिलं तर आथुरणाच्या खाली, काही आथुरणाच्या वर. हे झोपायचे प्रकार आहे. आता तुम्ही इथून घरी झोपायला जाणार, आथुरणावर गेल्यावर तुम्ही अलगद उशीवर डोकं ठेवणार. का वर? उशीवर. मग उशीवर डोकं ठेवताना रामकृष्ण हरी म्हणायला सोपं आहे का अवघड आहे? हा, सोपं आहे की नाही? आणि सकाळी झोपेतून उठताना उशीवर डोकं उचलताना रामकृष्ण हरी म्हणायला सोपं का अवघड? सोपं आहे. म्हणतो का मग आपण? बरं, काहीच म्हणत नाही का? अहो, म्हणल्याशिवाय एक बाई झोपत नाही, म्हणल्याशिवाय एक माणूस झोपत नाही. काहीतरी म्हणतो, पण जे म्हणायला पाहिजे ते नाही म्हणत. मग उशीवर डोकं ठेवलं, आगा का 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 का, आणि सकाळी झोपेतून उठताना बाबा बाबा बाबा. मग गागा गागा आणि बाबा बाबा आहे कोणत्या ग्रंथातलं मंत्र आहे? मग गागा गागा आणि बाबा बाबा सोपं का रामकृष्ण हरी सोपं? मग तुम्ही सोपं करताय का? आखीन अवघडात पडा त्या विठाला गाईचं दूध काढताना प्रत्येक धारीला रामकृष्ण हरी म्हणा. काय म्हणा? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. एका लिटरला 1 लिटर पाणी टाका. डेअरी वाल्याला सुद्धा कळणार नाही या दुधात काय. हसू येतं तुम्हाला? परत नीट ऐका. गाईचं म्हशीचं दूध काढताना फक्त काय म्हणायचं? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. एका लिटरला 1 लिटर पाणी टाका. डेअरीवाल्याला सुद्धा कळणार नाही दुधात काय. तुमचा विश्वास नाही? अहो, नामामुळे जर मी म्हणतो पाण्यामध्ये दगड तरले तर नामस्मरण करता 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 काढलेल्या दुधात पाणी टाकल्यावर मला सांगा पाण्याचं दूध होऊ शकत नाही? जिथं नामामुळे विषाचं अमृत झालं तर नामामुळे पाण्याचं दूध होऊ शकत नाही का? या गोष्टीला काय पाहिजे माहिती का? विश्वास. काय पाहिजे? विश्वास. तरले तरती हा भरवसा आणि नामधारकाचा ठसा. मग आपण गाईचं दूध काढताना रामकृष्ण हरी म्हणत नाही का? म्हणतो, पण कधी 5-6 लिटरची बादली भरत भरत आली आणि मशीनाला हाणली बादली सांडली का रामकृष्ण हरी. म्हणजे वाटोळ झाल्यावर परमार्थ आहे आपला. म्हणून परमार्थ करायला सुद्धा एक वयाची आट. पैलवान व्हायचं असेल वयाची आट, लग्न करायचं असेल वयाची आट, नोकरीला लागायचं असेल वयाची आट. लक्षात येतं ना तुमच्या? आता या बाबाला किती दूध पाजल्यावर कुस्त्या करीन? कजुला भाऊ बस
मग दूध कोणाला पाजलं पाहिजे? खारीक खोबरं याला घाला. सुनाना मुलांनी बाहेर फोकरून दिलं, उचकून दिलं का मग रामकृष्ण हरी ताटली तांब्या ज्ञान आणि मग दिंडी ज्ञान बा तुकारा. मग दिंडीत निघतो. तरुणपणाचा मध अंगात होता तोपर्यंत कधी मारुती मंदिरात हरिपाठाला आला नाही, कधी सप्त्याला आला नाही, आला कधी कीर्तनाला दिसला नाही, कधी दिंडीत गेला नाही. मग कधी जातो? सगळी चतुर्सीमा निघती का मग इकडून सगळा आपण नापास होतो. इकडं रिटायरमेंट झाली मग इकडं भरती, मग आमच्याकडे. मला सांगा ना, या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत एखादा कॉलेज कुमार टाळकरी दिसतो का त्याच्यात तुम्हाला? एखादा कॉलेजवाला. आणि म्हणलोच कदाचित आपण एखाद्या कॉलेज कुमाराला टाळ घे, ते आम्हाला काय म्हणते माहिती? महाराज तुम्हाला डोक्याचा भाग नाही. अहो आमच्यासारख्या टाळ वाजवायचे काय? आपण जर म्हणलं म्हणून काय झालं तुला? अहो महाराज आम्ही कॉलेजला आहे. काय म्हणतो तू? कॉलेजला म्हणजे काय बा? तू ब्रह्मदेवाला शिकवायला काय बा? कॉलेज म्हणजे काय? काय समजतो काय तू कॉलेजला? थोडा माग वळून बघ. दांडेकर महाराज PhD होते. चंद्र सूर्य तोपर्यंत दांडेकर महाराजांना कोणी विसरू शकत नाही. कॉलेज कॉलेज काय घेऊन मिळवतो तू? आणि कोण म्हणतो तू कॉलेज करू नको? कॉलेज करून परमार्थ करता येत नाही? प्राचार्य होते दांडेकर महाराज. विनोदाची गोष्ट नाही, त्यांचं चरित्र वाचा. काय झालंय आपल्याला बुवा? आणि नंतर परमार्थात जाण्यात काय अर्थ आहे? साठीची बुद्धी नाठी. अभंग म्हणता येत नाही, सगळे शब्दाचे अपभ्रंश होऊन जातात. काना मात्र हुकतो चुकतो. काय मजा आहे त्याच्यात? म्हणून परमार्थ करावा. ओ तरणा भाग्यवंत नटे हरी. परमार्थात सुद्धा वयाची आट आहे. विठाल म्हणून या सर्व गोष्टीचा विचार जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरणात करायला लावला. सारा Oh
पाकिट भरताना यांना 500 ज्यादा टाका ज्यादा. काय 500 रुपये या म्हाताऱ्याला किती टाकायचे जास्त ठरल्यापेक्षा 500 ज्यादा का. अहो या वयात काय आता तुम्ही विचार करा 22 वर्षाच्या एका तरुण मुलाच्या आवाजासारखा आवाज. ही त्यांची परमार्थातली तपश्चर्या आहे. हे सोपं नाही. शीतावून भाताची परीक्षा होती लय भातचा पीठ नाही बसावं लागेल. वस्तू तारों के तेजो में चांद छुपे नहीं, रीड पडे तर रजपूत छुपे नाही आणि दाता छुपे नाही मांगणायो. आकाशामध्ये किती चांदणे असू द्या चंद्र झाकतो. युद्धाचा प्रसंग आला तर राजपूत नावाचा वीर झाकत नाही. आणि दारात अतिथी किंवा भिकारी आला तर दानशूर नावाची व्यक्ती झाकत नाही. आणि भजनामध्ये ज्याचा गळा आहे ना, गाणाराचा गळा आणि नाचणाराचा चाळा कधी झाकत नाही विठ्ठला. आणि निरोप समारंभाचा कार्यक्रम म्हणून विश्वामित्र आले. विश्वामित्र आल्याची बातमी कळाल्या सर्वांनी रांगाच्या रांगा दर्शनाला लावल्या. आणि त्या रांगा काय अशा लुंग्या सुंग्याच्या नव्हत्या, थोरा मोठ्यांच्या त्या रांगा. त्या रांगेमध्ये हनुमंतराय होते. मग ज्या रांगेत हनुमंतराय होते तिथे नारद मुनी आले. आणि नारद मुनी येताना असे गुपचूप येत नव्हते. नारद मुनी येताने कधीच गुपचूप आले नाही. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण नारद मुनी अशा पद्धतीने आले. हनुमंतरायाच्या समोर उभे राहिले आणि हनुमंतरायाला विचारले बारी कशाची आहे. हनुमंतरायाने सांगितलं बारी विश्वामित्राच्या दर्शनाची आहे. नारद मुनी हनुमंतरायाला म्हणतात हनुमंतराय अनु रेणू थोकडा जगाचे जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांना आकाशाची उपमा मिळाली. आणि एवढे मोठे तुकाराम महाराज असताना ते तुम्हाला शरण आले. शरण शरण हनुमंता काय भक्तीच्या वाटा. आणि एवढा मोठा तुमचा अधिकार आणि तुम्ही या मूर्खाचं दर्शन घ्यायला बारीत उभा राहिलात, लाईनीत उभा राहिलात. विश्वामित्र रंभेच्या पाठीमाग कुत्रा होऊन लागला. एक दर्शन घेण्याच्या लायकीचा नाही. नंबर 2 विश्वामित्र नीच आहे, दर्शन घेण्याच्या लायकीचा नाही. नंबर 3 विश्वामित्र रंभेच्या पाठीमाग कुत्रा होऊन लागला. निघा बारीच्या बाहेर. नारदाने बरोबर हनुमंतरायाला पटवलं आणि बारीच्या बाहेर काढलं. नारद मुनी तिथून निघाले आणि विश्वामित्राकडे गेले. विश्वामित्राला सांगितलं स्वामी साध्या माकडाने तुमचा अपमान करावा. ते माकड तिकडं बारीत म्हणतं का विश्वामित्र रंभेच्या पाठीमाग कुत्रा होऊन लागला. म्हणलं कोण तुम्ही ऐका त्या का मी म्हणलं कोण नारद. आणि पुन्हा जाऊन सांगतो कोण नारद. आणि त्या काळात एकच होता. आता आपलं भागून उरत्या. या नारदानं कधीच कोणाचं वाईट केलं नाही आणि आपल्या हातून कोणाचं चांगलं झालं आणि आपण कधी केलंय नाही. ही आपली इच्छा आहे पण माना आली ती एवढं तरी बरं. असं म्हटल्यावर विश्वामित्राची तळपायाची आग मस्तकाला गेली. विश्वामित्राने रामाला सांगितलं रामा दिवस उगाच्या आत हनुमंतरायाचा छेदछेद झाला पाहिजे. आता रामाला असा प्रश्न पडला ऐकायचंय गुरुचं आणि मारायचंय भक्ताला. इकडून आड आणि इकडून वीर. तळपायाची आग मस्तकाला गेली. नाविलाज रामप्रभूनं वचन दिलं. नारदानं डोळे भरून पाहिलं. नारद तिथून निघाले आणि हनुमंतरायाकडे आले. आणि हनुमंतरायाला म्हणले हनुमंतराय तू दिवस उगायच्या आत मारणार. हनुमंतराय नारदाला म्हणले मग आता काय करू. आता मी काय करू. नारद म्हणे माझं ऐकतो का. हनुमंतराय म्हणले आतापर्यंत तुझंच ऐकून वाटूळ झालंय ना. म्हणले एकदा काय शरयू नदीच्या तीराचा पद्मासन घाल आणि श्रीराम नामाचा जप कर. बस एवढं कर.
हनुमंतरायाने ऐकलं, शरयू नदीच्या तीराला गेले, पद्मासन घातलं, श्रीराम नामाचा जप चालू केला. विश्वामित्र आणि प्रभू रामचंद्र शोधित शोधित शरयू नदीच्या तीराला आले आणि आल्यानंतर विश्वामित्राने रामाला सांगितलं, रामा तो बघ माकड, सोड बाण. 1 2 3 4 5 होते नाही तेवढे बाण सोडले. जो जो बाण सोडला तो बाण हनुमंतरायाच्या जवळ जायचा आणि हनुमंतरायाला स्पर्श न करता बाण नमस्कार करायचा. सगळेचे सगळे बाण संपले. तितक्यात नारद मुनी आले आणि नारदाने रामाला विचारलं, रामा रामा एका बाणात काम करणारा तू राम, 5 बाण सोडून झालं नाही तुझं काम? काय भानगडे? रामप्रभू म्हणले, ती भानगडच कळाना ना. नारद म्हणले, मग ती भानगड कळायसाठीच हे मी घडून आणलं सगळं. रामप्रभू म्हणले, काय? त्यावेळेस नारदानं सांगितलं रामाला, रामा रामा तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामात किती ताकद आहे बाबा. दुरून डोंगर साजरा करू नकोस, जवळ जाऊन पहा. त्यावेळेस रामप्रभू अत्यंत जवळ गेले, डोळे भरून पाहिलं हनुमंतराय आहे, कान भरून ऐकलं नामस्मरण चालू आहे. हे सगळं झाल्यानंतर रामाच्या मुखातून शब्द बाहेर पडली. काय? स्वतः रामप्रभू म्हणतायत, राम नाही श्रेष्ठ, रामाचं पाहतीन पण सोपं नाही करायची. आता काल मला शिर्डीमध्ये साक्षात विटेवरचा पांडुरंग भेटला. शिर्डीत रोडला जाताना टायर रोडवर 3 मिनिटं पांडुरंग माशी बोलला. किती मिनिटं? 3 मिनिटं. आणि 3 मिनिटांना पांडुरंग डायरेक्ट टायर रोड मध्ये गेला. काय नशिबान असेल मी, एवढ्या कमी वयात पांडुरंग माझ्याशी बोलला, मला भेटला. आणि नशिबान नाही तर काय, खरोखर भाग्यवानी. काय काहीच आयुष्य गेलं, स्वप्नात नाही पांडुरंग, स्वप्नात काय. आणि मला साक्षात पांडुरंग भेटला. नुसतं भेटलं नाही, बोलला. मन मोकळ्यापणानं देव माझ्याशी बोलला. माझ्या परमार्थाचा कळत झाला हो कालच. मी म्हणलं बास, जी खवली आपण, कमावलं काहीतरी जीवनात. आता पांडुरंग माझ्याशी बोलला, किती जणांचा विश्वास बसन. कीर्तन चालू आहे तवर, कीर्तन संपले, काय टापा जोडी तू, काही टापा जोडी. अहो पांडुरंग भेटायला सुद्धा काही कला करावं लागत, काही अभ्यास करावा लागतो. मी काय केलं माहिती का? आता मी झाकून नाही ठेवत, मी काय काय केलं तुम्हाला सांगतो. आई करे जना तुझ्या सोयीताच्या पंढरीच्या राना, मना माझे स्मरावा. ऐकणारच नाही. किती सांगू तरी नाही ऐकती भटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. शेवटी पाटील आहे, मनाची पाटील हे गावचा. विश्वास नका धरू त्यांचा, हात करील नेमाचा पाडील पाशी. पहिली चिठ्ठी अगोदर पाटलाला येते, मनाची पाटलाला सवालावर जबाब. आयुष्यात काय काय केलं त्याला विचारलं जातं. म्हणून विचार करा या गोष्टीचा. मग लावून सर्वे पाठी
Bye.